नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये. ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आणि या ठाण्यामध्ये या वेळेला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये एक इंटरेस्टिंग लढत आपल्याला बघायला मिळते आहे. संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राजन विचारे यांनी आव्हान उभं केलेलं आहे. तर दुसरीकडे याच लढतीमध्ये मनसेकडनं अविनाश जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे ही नावं बघता, इथले प्रचाराचे मुद्दे बघता ही निवडणूक ही रंगतदार असणार आहे याबद्दल शंका नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, या निवडणुकीचे मुद्दे नेमके काय असणार हे सगळं आपल्याला बघायचंय, ठाणेकरांशी बोलायचंय. सुरू करूयात मुद्दा विधानसभेचा. केळकर साहेबांचं आहे, मला आश्वासन आहे. हॅट्रिक सरकार आता आमच्या एरियात मनसेची सीट आहे. मनसेचा अविनाश जाधव आहेत. अविनाश जाधव. महाराष्ट्र नवनिर्माण अविनाश जाधव. अविनाश जाधव का हो? त्यांचं काम तसं आहे ना, अहोरात्र दिवस रात्र काम करतो. राजन विचारेच. राजन विचारच, पण आता दोन उमेदवार तगडे आहेत ना त्यांच्या विरोधात. केळकर साहेब आहेत आमदार, केळकर साहेब असले तरी केळकर साहेबांचं आजपर्यंत कोणी तोंडच नाही बघितलेलं. जी निवडणुका आहेत, प्रचाराला वगैरे लोक येत असतील ना तुमच्याकडे. काय कोण कोण आहे आमदार इकडे, काय कोण येत आहे प्रचाराला? कोणी माहिती बाबा आम्हाला, आम्ही कामगारी लोक. मतदान करायला जाता की नाही? हो मग जाऊ ना. जाता. मतदान का नाही करायचं? ठाण्याच्या या रस्त्यावरती पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये अशी मशाल दिसते आहे. मशाल घराघरात पोहोचवण्याचे काम शिवसैनिक करतायत. विधानसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे हे इथले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. मशाल पोहोचवण्याचं काम शिवसैनिक करताय. काय सांगताय तुम्ही लोकांना? पहिली विधानसभा आहे, जेव्हा तुम्हाला मशाल पोहोचवायची. लोकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की राजन विचारेंचा मागच्या कारकिर्दीचा जर विचार केला आपण, त्यांचं कार्य आपण सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी राजन विचारांना या वेळेला आपल्याला त्या अंधकारातून दूर काढायचं आहे. मशाल पेटवून त्यांना प्रकाशात ज्योतामध्ये आणायचं आहे आणि आपलं सरकार, आपली मशाल ही महाराष्ट्राच्या विकासाची मशाल आहे, ठाण्याच्या विकासाची मशाल आहे. त्याच्यामुळं आम्ही मतदारांना आव्हान करतो की येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मशाली समोरील 3 नंबरचं बटन दाबून राजनजी विचारे आपले लोकप्रिय उमेदवार आहेत, यांना भरघोष बहुमताने विजयी करायचा आहे. प्रश्न तेच आहे, इथे कोण काम करतोय सर्व जनताला माहित आहे. आणि आता प्रश्न आहे निष्ठेचा. बघितले खूप गद्दारी झाली, खूप खोकेचे विषय झाले. आता ते विषय आम्हाला काढायचा नाहीये. इथे जे निष्ठेवान शिवसैनिक आहे ते विचारे साहेबांना नक्कीच मत देणार. आणि इथे क्लस्टरचा पण खूप विषय चाललाय, कोण आपली झोपडपट्टी वाचवणार आहे. घरोघरी आम्ही मशाल पोहोचवतोय. आम्हाला हेच सांगणं की आम्हाला एक चांगला आमदार हवा आहे. यासाठी आम्ही एवढंच आव्हान करतो की आम्हाला 1,500ची साडी नको आहे, फक्त आम्हाला मशाल हवी आहे, महाविकास आघाडी हवी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, कुठल्याही गोष्टीचा अंत होतो. आता यांचा पण अंत झालेला आहे. ही जी विधानसभाची निवडणूक आली आहे ना, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. ठाण्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये मी या क्षणाला आहे. ठाण्यातले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत ठाकरेंची मशाल आहे. मला सांगा, विधानसभेला पहिल्यांदा मशाल पोहोचवताय, काय भावना आहे? लोकांमध्ये जाताय तेव्हा काय सांगताय मशाल पोहोचवताना? मला वाटतं मशाल ही प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये या मशालीने काय प्रताप दाखवलाय. कारण जनतेच्या मनात असलेलं हे चिन्ह आहे. मुंबई महापालिका सुद्धा या मशालीनीच, मला वाटतं मुंबई महापालिकेवरती भगवा फडकवला होता आणि तुम्ही लोकसभेला सुद्धा बघितलं असेल या मशालीनीच या ठिकाणी प्रताप दाखवला. आणि आता या विधानसभेची या ठिकाणी निवडणूक आहे, ही सुद्धा मला वाटतं या मशालीच्याच आणि जनतेच्या विश्वासावरती या ठिकाणी निवडून येणार आहे. मला सांगा, हा गड
तुमच्याकडूनच भाजपकडे गेलेला होता. आता तो गड पुन्हा मिळवण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे. कोणता एक प्रमुख मुद्दा घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाताय? अर्थात निष्ठेचा मुद्दा हा सगळीकडे आहेच. मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी खासदार म्हणून केलेली कामं हे लक्षात घेता विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. कारण गेल्या 10 वर्षामध्ये खासदार या नात्याने या ठाणे शहरासाठी सर्वात ज्वलंत जो विषय होता तो म्हणजे या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचा जे रेल्वे स्टेशन आहे हे माझ्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी साकार होतंय. 2005ला हे स्टेशन पूर्ण होणार आहे. आता जोरामध्ये त्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर या ठाणे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन म्हणजे ठाण्यावरून जी पहिली रेल्वे सुरू झाली त्या रेल्वे स्टेशनचा विकास मला वाटतं मल्टी मॉडल ट्रान्झिट हब या ठिकाणी आपण ते एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी विकास करतोय आणि असं वाटेल की आपण एअरपोर्टला आहोत की काय. अशा पद्धतीने ते 2200 कोटीला त्याची मंजुरी मिळाली आहे. त्याचं टेंडर सुद्धा फायनल होते आणि ते पण काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर ठाणे शहराचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी या ठिकाणी जो कोस्टल रोड आपण तयार करतोय जी मी सातत्याने 12 वर्ष प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला सुद्धा यश आलं. जी एअरफोर्सची 1.9 किलोमीटरची जी काय बाउंड्री होती त्याच्यामुळे सुरक्षितेच्या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्याला एअरफोर्सची परवानगी मिळत नव्हती आणि ती सुद्धा परवानगी पर्रीकर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिल्यानंतर मग ती फॉरेस्ट असेल मग MCZM असेल किंवा CRZ असेल या सर्व परवानग्या आपण हायकोर्टाची परवानगी हे करून मंजूर करून त्या ठिकाणी त्याला सुद्धा कामाला काही मंजुरी प्रकल्प मिळाली. आहेत जे टप्प्यात जे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाताय. कोणतं एक आश्वासन? मला वाटतं आश्वासन म्हणजे या ठाणेकरांचे जे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत जी कामं आता चालू आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी वॉटरवेज आपण त्या ठिकाणी तयार करतोय. गेली 10 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतोय. त्यातला पहिला फेज या ठिकाणी भाईंदर येथे रो सर्व्हिस आपण चालू केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाण्यातून आपण ती सुरू करणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये नवी मुंबई शहराला ते जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि चौथ्या टप्प्यामध्ये त्या मुंबईला जो गेटवे ऑफ इंडिया आहे या ठिकाणापर्यंत आपण ते पोहोचवणार आहोत. जेणेकरून हा जो काही प्रकल्प आहे हा पूर्णपणे जर पूर्ण झाला तर मला वाटतं वॉटरवेज त्याचबरोबर कोस्टल रोड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो आपण बोरिवलीला जाण्यासाठी नॅशनल पार्कच्या खालून त्या ठिकाणी टनेल आपण घेतोय त्याला सुद्धा मंजुरी आपल्याला मिळालेली आहे आणि ते सुद्धा काम सुरू झालं आहे. आणि असं ऐतिहासिक अशी जी काय ठाणे शहराशी निगडीत असलेले त्याचबरोबर या ठाणे महापालिकेचं या ठिकाणी स्वतंत्र असं जे धरण आहे हे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात ठाण्यातल्या जनतेचा प्रवास सुखकर होईल यासाठी तुम्ही आश्वासन देताय. धन्यवाद या सगळ्या संवादासाठी आणि शुभेच्छा तुम्हाला. ठाण्यामधल्या भाजपच्या प्रचारामध्ये आपण आहोत. भाजपचा झेंडा घेऊन कार्यकर्ते निघालेले आहेत. प्रचार जोरदार सुरू आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे काय ते जनतेला सांगतायत? तिसऱ्यांदा हॅट्रिकची संधी आहे काय सांगताय? आमचा उमेदवार ठाणे मतदारसंघाचा दमदार उमेदवार संजय केळकर सर्वांना सांभाळून घेणारा आमदार आहे. भाजपच्या प्रचार रथाजवळ आपण आहोत आणि संजयजी केळकर यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. 2 वेळा इथल्या जनतेनं त्यांना संधी दिलेली आहे आणि आता या वेळेला त्यांच्याकडे मुळात हॅट्रिकची संधी आहे. मला सांगा केळकर साहेब, जनतेमध्ये जाताय, लोकांचा काय प्रतिसाद आहे? तुम्ही लोकांना काय सांगताय? लोक तुम्हाला काय सांगताय? लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांचा महायुतीवर विश्वास आहे, त्यांच्या कामावर विश्वास आहे. विकास फक्त महायुती आणि आम्हीच करू शकतो याच्यावर विश्वास आहे आणि म्हणून लोकसभेला पण
तिथला आमचा जो मतदार आहे ठाण्याचा तो अत्यंत सुज्ञ आहे की लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा निश्चितपणे करेल आणि आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला विश्वास वाटतो. पण मागच्या 2 निवडणुकांमध्ये जे तुमच्या सोबत होते, तुमच्या सोबत जोडीनं प्रचार करत होते, यावेळेला ते तुमचे विरोधक आहेत. या गोष्टीकडे कसं बघता? नाही, राजकारणामध्ये अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन असतात. आधीच्या निवडणुकीत मल्टीफाईट झाली, सगळे पक्षाचे उमेदवार उभे होते. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत वेगळी महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार होता आणि त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने होत असतं. परंतु ह्या विचारावर लोकांचा विश्वास आहे महायुतीच्या आणि विकासावर आहे आणि त्याच्यामुळे आमचं प्रगती पुस्तक लोकांसमोर असल्यामुळे लोक निश्चितपणे मतदार आम्हाला आशीर्वाद देतील. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे राजकारणामध्ये सगळी गणित समीकरणं बदलत असतात. यावेळेला जे बदललेलं नवं समीकरण आहे की 2 शिवसेना या अस्तित्वात आहेत, त्याचा फटका कसा बसताना दिसणार आहे? तुम्हाला मुळात वाटतंय का त्याचा काही फटका बसेल? शिवसैनिक तुमच्यासोबत दिसतात प्रचारात. नाही, असा कुठलाही फटका बसणार नाही, कारण की शेवटी डबल इंजिन सरकार जे आहे हे सुज्ञ मतदारांना आवश्यक आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे. आणि शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2-2.25 वर्षामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने या विकासाला गती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे लोक असा विचार कधीच करणार नाहीत. त्यांना डेव्हलपमेंटचाच विचार करतील आणि महायुतीचाच विचार करतील. तुम्हाला राजन विचारे यांचं आव्हान मुळात आव्हान वाटतंय का? नाही, बघा, आम्ही कुठल्याच उमेदवाराला कच्चा समजत नाही. आम्ही आमची नियोजनबद्ध जी प्रचाराची यंत्रणा आहे ते आम्ही राबवतो. आम्ही जे काम केलंय ते लोकांसमोर सांगतो आणि त्याच्या जोरावर आम्ही लोकांना मतदान करायला, आशीर्वाद द्यायला विनंती करतो आणि त्याच्यामुळे आम्ही कोणालाच हलका समजत नाही. मनसेचे अविनाश जाधव तुमच्या विरोधात आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे मागच्या वेळेला दोघं एकत्र प्रचार करत होते, यावेळेला त्यांच्या मतांचं विभाजन होणार आहे. मागच्या वेळेला त्यांनी चांगली फाईट दिली होती, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांच्याही आशा पल्लवीत आहे. कसं बघता तुम्ही त्यांच्या आव्हानाकडे? नाही, शेवटी ते त्यांचं मत आहे, ठरवणार तर लोक आहेत. शेवटी मतदार जो आहे ठाण्याचा तो ठरवणार आहे आणि त्याच्यामुळे लोक निश्चितपणे युतीच्या बाजूने मतदान करतील. हा सगळाच MMR रिजन मुंबई सकट हा महायुतीला साथ देणारा आहे, कारण दृश्य स्वरूपामध्ये डेव्हलपमेंट दिसते, निरनिराळ्या योजना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मतदार जो आहे तो कुठल्याही दिशाभूल त्याची होऊ शकत नाही. धन्यवाद या संवादासाठी आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. ठाण्यामधल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारामध्ये आपण आहोत आणि अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत. प्रचाराची सगळी धामधूम आहे, लगबग आहे. मला सांगा, कसं वातावरण तुम्हाला मनसेसाठी जाणवतंय? अतिशय अनुकूल वातावरण आहे. या विभागात अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक होते आणि मागच्या वेळेला देखील मला प्रचंड लीड या प्रभागातनं होता. सो या विभागात आम्हाला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. संपूर्ण ठाण्यात अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. हो हो. हॅलो बेटा, बरी आहेस ना तू? बरी आहेस ना? हा तुमचा पर्सनल कनेक्ट आहे, म्हणजे पर्सनल कनेक्ट आहे, तो लोकांबरोबर स्ट्रेट आहे. सो त्याच्यामुळे ठाण्यातली आताची परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे माझी. लोक काही म्हणू, ग्राउंडला आम्ही खूप काम केलंय. कोविडच्या काळात केलेलं काम हे लोकांनी पाहिलंय आणि आम्ही ज्या ज्या घरात जातो त्या वेळेला लोक आम्हाला सांगतात की तुम्ही मला ही मदत केली होती, तुम्ही मला पगार काढायला मदत केली होती, तुम्ही मला बिल कमी करण्यास मदत केली होती, तुम्ही माझ्या आईला बेड मिळवून दिला होता. तो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रचंड पॉझिटिव्ह आहेत. 2019ला निवडणूक लढलो त्यावेळेला एवढा फील नव्हता मला, पण ह्या वेळेला लोकांनी तुफान मला पाठिंबा दिलाय. तुम्ही जर मी एका दिवसाला आमच्या 9 कार्यक्रम होतात, म्हणजे 3 चौक सभा होतात, माझी रॅली असते, त्याच्यानंतर आमच्या डोर टू डोर लोक चाललेले आहेत, पथनाट्य होतात. ठाण्यातलं वातावरण हे पूर्णपणे आम्ही मनसेमय केलेलं आहे आणि खात्रीने सांगतो की राजसाहेबांचा पहिला आमदार हा ठाणे शहर विधानसभातला असेल एवढं निश्चित. तुमची टॅगलाईन लक्षवेधी आहे, काम करतो 24 तास आणि 24 तासामध्ये.
तासामध्ये तुम्ही आता पाहिलंत ना, त्यासाठीच लोक मला भेटायला येतात ना, की 24 तास आम्ही काम करतोय आणि त्या 24 तासाच्याच बदौलत लोक आम्हाला भेटत आहेत, समोरून येत आहेत, रस्त्यामध्ये आरत्या सुरू आहेत आणि ह्या सगळ्याचा प्लस पॉईंट एकच आहे की मी केलेली 24 तासात कामं. तुमच्या विरोधातले जर का दोन उमेदवारांविषयी बोलायचं तर दोघांनीही आमदारकी भोगलेली आहे, खासदार राहिलेले आहेत माझी. कसं बघताय तुम्ही या आव्हानाकडे, त्याच्याविषयी बोलावं लागेल. मला असं वाटतं की हे दोन्ही आमदार मागच्या वेळेला माझ्या विरोधामध्ये एकाच गाडीवरनं फिरत होते आणि दोघं मिळून एकत्र माझ्या विरोधात मतं जमा करत होती. पण ह्या वेळेला चित्र वेगळं आहे. पहिले ते दोघं वेगवेगळे लढतात, ते दोघं एकमेकांची मतं किती डिवाईड करतात त्यातून त्या दोघांना बाहेर येऊ दे, मग मी भेटीन. कारण माझी जी मतं आहेत ती कुठेही जाणार नाहीत. मला कामांवर मिळालेली ती मतं आहेत आणि ह्या वर्षी तर मी पुन्हा सांगतो, मी 1 लाखाच्या वरती क्रॉस होईल. कारण मी प्रचंड काम केलेलं आहे आणि ठाण्याच्या घराघरात अविनाश जाधव माहिती आहे. मागच्या वेळेची परिस्थिती माझी अशी होती की अनेक सोसायटी आम्हाला प्रवेश देत नव्हती. या वेळेला सोसायटी आम्हाला स्वतःहून बोलून घेतात आणि आम्हाला सांगतात की तुम्ही भूमिका मांडा, आम्हाला बदल हवाय. निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारांकडनं स्वाभाविक आश्वासनं दिली जातात. कोणतं एक आश्वासन आहे जे तुम्ही ठाणेकरांना देताय? मी ठाण्याला 3 आश्वासन देईन. सगळ्यात पहिलं तर ठाण्याचा पुढच्या वर्षभरात मी स्वतःच्या धरणाची तयारी सुरुवात करीन. दुसरं, ठाण्याला तळापाळी हे आमच्या ठाण्याचं नाक आहे, तिथे दुबई फाउंटन शो होतो, तशा प्रकारचा इंटरनॅशनल दर्जाचा एक फाउंटन शो आमच्या तळापाळीला होईल. आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं, वीर सावरकरांचं ठाण्यामध्ये एक वैचारिक स्मारक मी उभा करेन. धन्यवाद या संवादासाठी आणि शुभेच्छा तुम्हाला. मनसेच्या या प्रचार रॅलीमध्ये आपण आहोत. मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. ताई, मला सांगा, अविनाश जाधव यांच्यासाठी प्रचार करताय, लोकांना काय सांगता? लोकांना हेच सांगेन, अविनाश दादाचं काम बघा. ठीक आहे, 24 तासात आज कोणताच उमेदवार तुमचं काम करू शकत नाही, ते दादा करतो. आम्हाला वाटतं ठाणे शहराचा विकास आणि ठाण्याचं उज्ज्वल भविष्य हाच माणूस करू शकतो, हाच उमेदवार करू शकतो. त्यासाठी आम्हाला अविनाश जाधव पाहिजे. चांगलं काम करतात ते, अजून सगळ्यांच्या मदतीला धावतात. आमच्या महाड तालुक्यात पण त्यांनी चांगले कार्य केलेले आहे. ठाण्यामधल्या या सगळ्या प्रतिक्रिया आणि हे सगळे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि या प्रतिक्रिया आणि हे मुद्दे बघता एक गोष्ट लक्षात आली असेल की ठाण्यामधली या वेळेची ही निवडणूक अर्थातच म्हटलं जात आहे त्याप्रमाणे किंवा त्याहून अधिक काहीशी रंगतदार आहे. 3 बडे नेते या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे हा बालेकिल्ला जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्ला नेमका कोणाचा बालेकिल्ला, शिंदेचा बालेकिल्ला ठरणार की ठाकरेंचा बालेकिल्ला ठरणार, हे बघायचं. आणि दुसरीकडे मनसेची एंट्री ठाण्यामध्ये या निमित्तानं होणार का, ठाण्याला पहिला मनसेचा आमदार मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर 23 तारखेला ठाण्यातली जनता देणार आहे. त्यामुळे ते उत्तर नेमकं काय असणार याची अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा. मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये ठाण्यात आपण इथेच थांबतोय. भेटूयात पुढच्या मतदारसंघात.